सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात, आजच्या दिवशी मेष राशीची प्रगती होऊ शकते. तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग प्रशस्त खुले होणार आहेत. तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या एखाद्या गोष्टीचं तुमच्या सहकार्याला वाईट वाटण्याची शक्यता आहे. तुमच्या आजूबाजूला काही वादविवाद घडत असतील तर अशा वेळी तुम्ही गप्प राहणे योग्य ठरेल. नाहीतर काही कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या कौटुंबिक समस्यांविषयी तुम्हाला काळजी वाटेल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही निराशाजनक बातमी मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांवरती कामाचं जास्त ओझं असेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहाटेच भगवान सूर्याला तांब्याच्या भांड्यातून जल म्हणजेच अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात, वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. जवळच्या प्रवासाला जाण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. कुटुंबियांसोबत तुम्ही एखाद्या मंगल कार्यामध्ये सहभागी व्हाल, जिथे तुमची ओळख काही प्रभावशाली लोकांशी होऊ शकते. आईला पाय आणि डोळ्यांशी संबंधित काही त्रास होऊ शकतो. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. जर तुमच्या डोक्यावर एखादं जुनं कर्ज असेल तर आज ते चुकतं करण्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी यश मिळेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गणेश चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक परिणाम घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या स्वभावामुळे तुमच्या कार्याची सहकार्याची सगळ्यांनाच मदत होईल. तुमच्या सर्व समस्या तुम्ही शांतीपूर्वक आणि काळजीपूर्वक सोडवाल तर बरं होईल. तुम्ही कुटुंबियांसोबत एखाद्या सहलीवर जाण्याची योजना बनवण्याची शक्यता आहे. आज घरामध्ये एखाद्या कौटुंबिक सदस्याचं आगमन होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे घरातील वातावरण आनंदी होऊन जाईल. लहान मुलं तुमच्यासोबत आज मजा मस्ती करतील, ज्यामुळे तुमच्या चिंता काहीशा कमी होतील. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात, कर्क राशीच्या लोकांना आज चांगली मालमत्ता खरेदी करण्याचे संकेत मिळत आहेत. एखादी वडिलोपार्जित मालमत्ता तुम्हाला मिळाल्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. कोणाशीही तुम्ही अहंकारानं बोलू नका, नाहीतर त्यांना तुमच्या बोलण्याचं वाईट वाटण्याची शक्यता आहे. एखाद्या आवश्यक गोष्टीच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या वडिलांशी चर्चा कराल. भावंडांचं पूर्ण सहकार्य आज तुम्हाला मिळेल. व्यवसायामध्ये येणाऱ्या समस्या एखाद्या मित्राच्या सहाय्यानं तुम्ही सोडवाल. आज एखादी नवीन गुंतवणूक केली तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अगदी सामान्य असणार आहे. कुणी मागितल्याशिवाय त्याला उगीचच सल्ला द्यायला जाऊ नका, नाहीतर तुमच्या एखाद्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटेल. बऱ्याच काळापासून तुमचं एखादं काम रखडलं असेल तर आज ते पूर्ण होऊ शकतं. नोकरदार लोकांवर आज एखादी जबाबदारी टाकली गेली तर त्याच्या नियमावलीवरती पूर्ण लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही जर एखाद्या योजनेमध्ये पैशांची गुंतवणूक केली असेल तर आज त्यावर चांगला नफा मिळेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त खुला होईल. वडिलांना डोळ्यांसंबंधी एखादं दुखणं असेल तर ते आज डोकं वर काढेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना मदत करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात, तुळ राशीच्या लोकांची तब्येत आज नरम राहू शकते. तुमचं एखादं जुनं दुखणं पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला आज काळजी वाटेल. कौटुंबिक समस्यांमधून आज तुम्हाला काही निवांत असा वेळ मिळेल. मुलांच्या संगतीबाबत तुम्हाला जरा चिंता असेल तर त्या बाबतीत आज महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये काही समस्या येत असतील तर आपल्या वरिष्ठांशी चर्चा करणं आवश्यक आहे. एखाद्या खास व्यक्तीबरोबर आज तुमची ओळख होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या एखाद्या गोष्टीचं वाईट वाटू शकतं.
तुमच्या एखाद्या समस्येवरती जर तुम्ही तुमच्या आईवडिलांशी चर्चा करू इच्छित असाल तर आज त्यांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये आज भांडण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर ताबा ठेवण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःपेक्षा इतरांच्या कामावरच जास्त लक्ष द्याल, ज्यामुळे तुमचं काम अडकून राहू शकतं. जर तुम्ही सहलीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या मौल्यवान सामानाची नीट काळजी घ्या. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नामाचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांनी आज दुपारपर्यंत थोडं शांत राहावं. व्यावसायिक कारणांमुळे आज तुमची मानसिकता अस्थिर राहील. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्हाला जास्त दबावाखाली काम करावं लागेल. दिवसाच्या सुरुवातीला कुटुंबातील लोकांमध्ये झालेल्या भांडणामुळे घरामध्ये अशांतीचं वातावरण असेल. कुटुंबातील लोक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे असमाधानी राहतील. कामाच्या ठिकाणी सुद्धा अशीच स्थिती असेल. शिवाय सहकारी किंवा अधिकारी तुमच्याकडून एखादी चूक होते का याचीच वाट पाहत बसतील. पैशांसंबंधित बाबी सुद्धा वादाचं कारण बनतील. महत्त्वाच्या कामांसाठी संध्याकाळ होण्याची वाट पाहिली तर त्याचा फायदा होईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीसमोर नियमित जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज आर्थिक लाभाचा दिवस आहे. परंतु आपल्या शब्दाचा वापर योग्य ठिकाणी करा, नाहीतर जिथे फायद्याची शक्यता आहे तिथेच तुम्ही कुणाशी तरी वाद घालाल. महत्त्वाच्या कामांना दुपारच्या आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज फायदा कमावणं सोपं वाटेल, परंतु ते तेवढं सोपं असणार नाही. तुम्ही एखाद्या कामाला कमी लेखाल आणि त्यानंतर त्यात काही समस्या निर्माण होतील. व्यवसायी वर्ग धूर्ततेच्या नीतीनं काम करेल, मात्र त्यामुळे विक्री तर होईलच, परंतु योग्य फायदा होणार नाही. नोकरदार लोक आज सगळ्यात समाधान मानतील. दान करण्याची भावना आज कमी असेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज मकर राशीचे लोक पैशांसंबंधीच्या बाबी किंवा इतर सर्व गोष्टी या कार्यामध्ये मन मिळून काम करतील. दिवसाच्या सुरुवातीपासून रात्रीपर्यंत पैशाशी निगडीत कोणत्याही समस्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तुम्हाला त्रास देत राहतील. वेळेत काम पूर्ण करूनही तुम्हाला पैशांची थोडी वाट पाहावी लागेल. एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीचं सहकार्य मिळाल्यानं काही समस्यांमधून तुमची सुटका होईल. दुपारनंतर तुम्हाला सामाजिक कामासाठी वेळ काढावा लागेल आणि इच्छा नसतानाही कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत तुम्हाला वेळ घालवावा लागेल. कौटुंबिक वातावरण शांतिमय असेल आणि तुमच्या चांगल्या कामामुळे कुटुंबीय तुम्हाला शाबासकीच देतील. आरोग्याशी संबंधित लहान मोठ्या समस्या सुरू राहतील, तरीही दिवस मात्र बरा जाईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात कुंभ राशीच्या लोकांना कालपेक्षा आज थोडी उसंत मिळेल. आज सुद्धा असमाधानाची भावना तुम्हाला फायद्यापासून दूर ठेवेल. तब्येतीत सुधारणा होईल, परंतु पूर्ण बरं होणार नाही. जास्त मेहनत केल्यानं आजार पुन्हा बळावू शकतो, त्यामुळे सावध. कामकाजासंबंधी पूर्ण दिवस हा मानसिक चिंतेमध्ये जाईल. कोणत्या ना कोणत्या कारणानं व्यवसायात धनसंबंधीच्या बाबी ज्या आहेत त्या अडकून राहतील. दुपारनंतर धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल, पण मनामध्ये असणाऱ्या स्वार्थामुळे अध्यात्माचा लाभ मिळू शकणार नाही. तुमच्या कुटुंबियांना तुमच्याविषयी काही सहानुभूती वाटेल आणि ते तुमच्यासाठी काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात मीन राशीच्या लोकांनी आज आपली दैनंदिन दुपारपर्यंत कामं व्यवस्थित ठेवावीत, नाहीतर नको त्या कामामध्ये तुमचा वेळ वाया जाईल. यामुळे दुपारनंतर बनणाऱ्या शुभ स्थितीचा तुम्हाला फायदा उचलता येणार नाही. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला शारीरिक कमजोरी वाटेल, ज्यामुळे दैनिक कामामध्ये तुम्हाला उशीर होऊ शकतो. नोकरदार लोक आज द्विधा मनस्थितीमध्ये राहतील. दुपारपर्यंत कष्टाचं फळ न मिळाल्यानं मन निराश होईल. यानंतरची वेळ कामकाजासाठी योग्य असणार आहे. संध्याकाळच्या आसपास संपूर्ण दिवसाच्या मेहनतीला फळ मिळू लागेल. शुभवार्ता समजल्यानं घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल, तरी काही अनावश्यक गोष्टी बोलणं टाळा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा.
तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.